विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 48 वरील 10वा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. पहा, मी प्रॉब्लेमचं वाचन करत आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ रिद्धी अँड सिद्धी. पुढे जे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे ते रिद्धी आणि सिद्धी यांचं आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. मग आपल्याला दिलेल्या माहितीच्या आधारे 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करा अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट आफ्टर कन्सिडरिंग द ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो. शिवाय त्याच दिवसाचं बॅलन्स शीट तयार करा, म्हणजे 31 मार्च 2019 रोजीचं बॅलन्स शीट तयार करा अशी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. शिवाय आपल्याला त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करत असताना आपल्याला पुढे ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत, म्हणजेच ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत, त्याही विचारात घ्या अशी इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चला तर मग आता आपण पहिली पायरी पूर्ण करूया. अकाउंटिंग इयर ओळखायचं आहे आपल्याला. पुढे आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 रोजीचं. ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तयार केले जाते. जर त्यांच्या अकाउंटिंग इयरच्या शेवटच्या दिवसाची तारीख जर 31 मार्च 2019 आहे तर त्यांचा अकाउंटिंग इयर सुरू झालेला आहे 1 एप्रिल 2018 रोजी आणि संपलेलं आहे 31 मार्च 2019 रोजी. म्हणजे आपण पहिली पायरी पूर्ण केलेली आहे, अकाउंटिंग इयर ओळखलेला आहे. आता आपल्याला दुसरी पायरी पूर्ण करायची आहे की या प्रॉब्लेममध्ये आपल्याला परचेस रिटर्न्स किंवा सेल्स रिटर्न्स दिले आहेत किंवा नाही हे कन्फर्म करायचं आहे. तर पहा, आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये परचेस रिटर्न्स दिसत आहेत 500 रुपये आणि हे परचेस रिटर्न्स आपल्याला एकूण परचेसेसमधून लेस करायचे असतात. त्यानंतर सेल्स रिटर्न्सही दिसत आहेत 400 रुपये आणि सेल्स रिटर्न्स हे आपल्याला एकूण सेल्समधून लेस करायचे असतात. मग आपण दुसरी पायरी पूर्ण केली, परचेस रिटर्न्स आणि सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत हे कन्फर्म केले. आता तिसरी पायरी आपल्याला पूर्ण करायची आहे, ती म्हणजे ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत त्या ॲडजस्टमेंटचं वाचन करून ती ॲडजस्टमेंट कशावरती दिलेली आहे त्याच्यासमोर स्टार करायचा आहे. पहा, आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट दिसत आहे. मी पहिली ॲडजस्टमेंट वाचते आधी. क्लोजिंग स्टॉक ₹48,700. क्लोजिंग स्टॉक ही ॲडजस्टमेंट स्वतंत्र सोडवायची असते, त्याचा स्टार कुठेही ट्रायल बॅलन्समध्ये येणार नाही. दुसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700 अँड ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹200. आपल्याला वेजेस सांगितलेले आहेत 700 रुपये आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सांगितलेले आहेत 200 रुपये. म्हणजे वेजेसच्या समोर आपल्याला स्टार करावं लागेल. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच्या समोरही आपण स्टार करूया. चला तर आता तिसरी ॲडजस्टमेंट मी वाचत आहे. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10% अँड फर्निचर बाय 5%. लँड अँड बिल्डिंगची किंमत 10% कमी झाली आहे आणि फर्निचरची किंमत 5% कमी झाली आहे. मग लँड अँड बिल्डिंगच्या समोर स्टार करूया आणि फर्निचरच्या समोर स्टार करूया. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये लँड अँड बिल्डिंग दिलेले आहेत आणि फर्निचरच्याही समोर मी स्टार केला. आता पुढे जाऊया. चौथी ॲडजस्टमेंट, इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. इन्शुरन्सच्या समोर आपल्याला स्टार करावा लागेल. याचा अर्थ इन्शुरन्सवरती ॲडजस्टमेंट आहे. चला आता आपण पुढील ॲडजस्टमेंट वाचूया, शेवटची. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. याचा अर्थ असा आहे, 3,000 रुपयांच्या मालाचे आगीमुळे नुकसान झाले आणि इन्शुरन्स कंपनीने पूर्णच्या पूर्ण क्लेम म्हणजे नुकसान भरपाई रिजेक्ट केला, म्हणजे आपल्याला काहीही नुकसान भरपाई दिली नाही असा अर्थ आहे. आणि ही ॲडजस्टमेंट आपल्याला स्वतंत्र सोडवायची आहे, त्यामुळे या ॲडजस्टमेंटचा स्टार ट्रायल बॅलन्समध्ये कुठेही येणार नाही.
आपण 3ही पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. याचा अर्थ आपण आता पोस्टिंगला सुरुवात करूया. स्टॉक दिलेले आहेत 48,000 रुपये. हे ओपनिंग स्टॉक आहेत, वर्षाच्या सुरुवातीला असलेला मालाचा शिल्लक साठा. आणि ओपनिंग स्टॉक येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला 48,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ओपनिंग स्टॉक नंतर आहेत कॅपिटल. रिद्धी यांचं कॅपिटल आहे 50,000 रुपये आणि सिद्धी यांचं कॅपिटल आहे 30,000 रुपये. आणि त्यांचं कॅपिटल घेऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. रिद्धी यांचं कॅपिटल आहे 50,000 रुपये आणि सिद्धी यांचं आहे 30,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅपिटल नंतर आहेत परचेसेस 22,500 रुपये आणि परचेसेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण आपल्याला परचेस रिटर्न्स दिलेले आहेत. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू परचेसेस इनर कॉलमला 22,500 रुपये. जर परचेस रिटर्न्स दिले नसते तर आपण 22,500 रुपये आउटर कॉलमला घेतले असते. आपण लगेच परचेस रिटर्न्स त्यातून लेस करूया. आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये परचेस रिटर्न्स दिलेले आहेत. परचेस रिटर्न्स आहेत 500 रुपये, ते लेस करूया. लेस परचेस रिटर्न 500 रुपये लेस करून आउटरला घेऊया 22,000 रुपये. परचेस रिटर्नच्या समोर खूण करूया, याचा अर्थ परचेस रिटर्नचं पोस्टिंग झालेलं आहे. चला तर पुन्हा आपण ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. परचेसेस नंतर आहेत वेजेस 800 रुपये आणि वेजेस येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू वेजेस इनर कॉलमला 800 रुपये. आपण इनर कॉलमला यासाठी घेतलेले आहेत कारण त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. पाहूया बरं कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹700. आउटस्टँडिंगचा अर्थ असा होतो देणे बाकी किंवा येणे बाकी. मग आउटस्टँडिंगच्या पुढे जो शब्द आहे त्यानुसार आउटस्टँडिंगचा अर्थ बदलतो. आउटस्टँडिंगच्या पुढे जर एक्सपेन्सेस हा शब्द असेल तर देणे बाकी खर्च असा अर्थ होतो. म्हणजे वेजेस देणं बाकी आहे 700 रुपये त्या वर्षाचा खर्च. आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावे, म्हणजे 700 रुपये आपल्याला एकूण वेजेसमध्ये ॲड करावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹700 ॲड करून आउटरला घेऊया 1,500 रुपये. याचा अर्थ असा आहे की आपण त्या वर्षी खरं तर मजुरी देणं आहे 1,500 रुपये, पण आपण प्रत्यक्षामध्ये दिलेले आहेत 800 रुपये, अजून देणं बाकी आहे 700 रुपये. मग ते देणं बाकी असल्यामुळे त्याचा सेकंड इफेक्ट घेऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. कारण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आपण कर्ज देणी यांचं पोस्टिंग करत असतो. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला वरती एक 4-5 ओळी जागा सोडून आउटस्टँडिंग वेजेस डायरेक्ट आउटर कॉलमला 700 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. वेजेस नंतर आहेत कॅरेज इनवर्ड 1,000 रुपये. हा वाहतुकीचा खर्च आहे आणि कॅरेज इनवर्ड येतात ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज इनवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला 1,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅरेज इनवर्ड नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 27,600 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटर्स
डायरेक्ट आउटर कॉलमला 27,600. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत बिल्स पेबल 20,000 रुपये आणि बिल्स पेबलही येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 20,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बिल्स पेबल नंतर आहेत कॅश इन हँड 2,850 रुपये आणि कॅश इन हँड ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत डायरेक्ट आउटर कॉलमला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कॅश इन हँड डायरेक्ट आउटर कॉलमला 2,850 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅश इन हँड नंतर आहेत इन्शुरन्स 1,200 रुपये आणि इन्शुरन्स येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला वरती ट्रेडिंग अकाउंटसाठी थोडी जागा सोडून त्याच्यापुढे कंटिन्यू करूया. टू इन्शुरन्स इनर कॉलमला 1,200 रुपये. आपण इनर कॉलमला यासाठी लिहिलेले आहेत कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. त्यावरती ॲडजस्टमेंट आहे चौथी. पहा मी वाचत आहे. इन्शुरन्स पेड इन ॲडव्हान्स ₹300. आपण इन्शुरन्सचा हप्ता म्हणजेच विम्याचा हप्ता पेड केलेला आहे, दिलेला आहे इन ॲडव्हान्समध्ये, म्हणजे आधीच दिलेला आहे की पुढील वर्षाचा खर्च आपण याच वर्षी पेड केलेला आहे 300 रुपये. म्हणजे ते प्री आहेत. ॲडव्हान्सला आणखीन एक समानार्थी शब्द आहे प्री, म्हणजे हे प्रीपेड आहेत इन्शुरन्स 300 रुपये. आणि प्रीपेड म्हणले की पर्टिक्युलर आयटममधून ते लेसच करावे. 300 रुपये मग लेस करूया. लेस प्रीपेड एक्सपेन्सेस. आपण ॲडव्हान्समध्ये जेव्हा विम्याचा हप्ता पेड करतो तो पुढील वर्षाचा खर्च असतो म्हणून तो लेस करावा. लेस करूया 300 रुपये. लेस करून आउटरला घेऊन 900 रुपये. प्रीपेड एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स, मग जेवढे प्रीपेड आहेत 300 रुपये ते आउटर कॉलमला घेऊया. प्रीपेड इन्शुरन्सचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आपली चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली, तिला मी खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. इन्शुरन्स नंतर आपल्याला दिसत आहेत पुढे सन्ड्री डेटर्स 32,000 रुपये आणि सन्ड्री डेटर्स ही ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स डायरेक्ट आउटर कॉलमला 32,000 रुपये, कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री डेटर्स नंतर आहेत बँक ओव्हरड्राफ्ट 18,000 रुपये आणि बँक ओव्हरड्राफ्ट हा इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्ट डायरेक्ट आउटर कॉलमला 18,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहू. बँक ओव्हरड्राफ्ट नंतर आहेत कॅरेज आउटवर्ड 900 रुपये. हा वाहतुकीचा खर्च आहे. असा वाहतुकीचा खर्च की मालाचे उत्पादन झाल्यानंतर तो माल आपल्या कारखान्यापासून, आपल्या गोदामापासून किंवा आपल्या दुकानापासून तो बंदरापर्यंत किंवा रेल्वे स्थानकापर्यंत नेण्यासाठी जो काही वाहतुकीचा खर्च आलेला आहे तो खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड. आणि कॅरेज आउटवर्ड येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया 900 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला 900 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहू. कॅरेज आउटवर्ड नंतर आहेत लँड अँड बिल्डिंग 42,500 रुपये आणि लँड अँड बिल्डिंग येतात बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग
इनर कॉलमला 42,500 रुपये. चला तर मग आता त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे ते पाहूया. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग बाय 10%. लँड अँड बिल्डिंगची किंमत त्यावर्षी 10% कमी झाली आहे. डेप्रिसिएट म्हणजे किंमत कमी होणे. मग तिची किंमत 10% कमी झालेली आहे. आधी आपल्याला गणित करावं लागेल. पहा मी गणित करत आहे. लँड अँड बिल्डिंगची किंमत आहे 42,500 रुपये. 42,500 गुणिले तिची किंमत 10% कमी झालेली आहे म्हणून गुणिले 10/100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल आपल्याला. आणि उत्तर आलेलं आहे 4,250 रुपये. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची किंमत त्यावर्षी 4,250 रुपयांनी कमी झाली आहे. मग ते लेस करूया. लेस 10% डेप्रिसिएशन. आणि आत्ताच आपण गणित केलं आहे आणि उत्तर आलेलं आहे 4,250 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 38,250. याचा अर्थ आधी लँड अँड बिल्डिंगची किंमत होती 42,500 रुपये आणि आता झालेली आहे 38,250 रुपये. हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ऑन लँड अँड बिल्डिंग. मग जेवढ्या रुपयांनी तिची किंमत कमी झालेली आहे ती अमाऊंट लिहूया 4,250 रुपये. डेप्रिसिएशनचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. लँड अँड बिल्डिंग नंतर आहेत फर्निचर 38,700 रुपये. आणि फर्निचर ही सुद्धा ॲसेट आहे म्हणून त्याचं पोस्टिंग आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे. याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचर, इनर कॉलमला 38,700 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर त्यावरती ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरची किंमत 5% कमी झाली आहे. मग आधी आपल्याला गणित करावं लागेल. फर्निचर होते सुरुवातीला 38,700 रुपयांचे, पण तिची किंमत 5% कमी झाली म्हणून 38,700 गुणिले 5/100 असा भागाकार गुणाकार करावा लागेल. आणि उत्तर आलेलं आहे 1,935 रुपये. म्हणजे फर्निचरची किंमत 1,935 रुपयांनी कमी झाली आहे. मग ते लेस करूया. लेस 5% डेप्रिसिएशन 1,935 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 36,765 रुपये. याचा अर्थ वर्षाच्या सुरुवातीला फर्निचरची किंमत होती 38,700 रुपये, पण आता तिची किंमत 36,765 रुपये झाली आहे. आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करत असताना डेप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगच्या सोबतच आपल्याला फर्निचर पण अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल 1,935 रुपये आउटर कॉलमला. किंवा लँड अँड बिल्डिंगची जेवढ्या रुपयांनी किंमत कमी झालेली आहे 4,250 रुपये आणि फर्निचरची किंमत 1,935 रुपये इनर कॉलमला लिहून त्यांची एकत्रित बेरीज आउटर कॉलमला घेतली तरी चालेल, किंवा या पद्धतीने तुम्ही पोस्टिंग केलं तरी चालेल. आत्ता आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे म्हणून मी तिला खूण करत आहे. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहत आहोत. फर्निचर नंतर आहेत सेल्स 47,000 रुपये आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इनर कॉलमला घेऊया कारण आपल्याला सेल्स रिटर्न्स त्यातून लेस करायचे आहेत म्हणून. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स, इनर कॉलमला 47,000 रुपये. आपल्याला सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत म्हणून आपण 47,000 रुपये इनर कॉलमला घेतले आहेत.
चला तर लगेच आपण त्यातून सेल्स रिटर्न्स लेस करूया. सेल्स रिटर्न्स दिलेले आहेत 400 रुपये, ते त्यातून लेस करूया. लेस सेल्स रिटर्न्स, इनर कॉलमला 400 रुपये, 46,600 रुपये. याचा अर्थ त्या वर्षी आपण एकूण मालाची विक्री केलेली आहे 46,600 रुपयांची. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. परचेस रिटर्नचंही पोस्टिंग झालेलं आहे, सेल्स रिटर्नचंही पोस्टिंग झालेलं आहे. आता पुढे आहेत रेंट 1,800 रुपये आणि आपल्याला रेंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिसत आहेत. रेंट ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये दिसत आहेत. याचा अर्थ ते रेंट आपल्याला मिळालेले आहेत, रिसिवड आहेत ते, म्हणजे आपलं इन्कम आहे. म्हणून त्याचाच इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर हेच रेंट आपल्याला डेबिट बॅलन्सेसमध्ये दिले असते तर ते आपण पेड केले, म्हणजे आपला तो खर्च असतो. आणि क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जेव्हा आपल्याला रेंट, डिस्काउंट, इंटरेस्ट, कमिशन देतात तो खर्च असतो. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जेव्हा ती अमाऊंट म्हणजे रेंट, डिस्काउंट, कमिशन, इंटरेस्ट क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देतात तेव्हा ते आपल्याला प्राप्त झालेले असतात. म्हणजे हे आपलं इन्कम आहे आणि ते घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला 1,800 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ग्रॉस प्रॉफिटसाठी एक ओळ जागा सोडून बाय रेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 1,800 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. रेंट नंतर बॅड डेब्ट्स आहेत 300 रुपये आणि बॅड डेब्ट्स येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स डायरेक्ट आउटर कॉलमला 300 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बॅड डेब्ट्स नंतर आहेत RDD 350 रुपये. हे ओल्ड RDD आहेत. जेव्हा आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स आणि RDD देतात ते ओल्ड असतात आणि ओल्ड RDDचे पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय RDD कंसामध्ये तुमच्या माहितीसाठी हे ओल्ड RDD आहेत 350 रुपये. आपण डायरेक्ट आउटर कॉलमला लिहूया. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. RDD नंतर आहेत डिस्काउंट 700 रुपये आणि 1,000 रुपये. आपल्याला डिस्काउंटच्या अमाऊंट 2 दिलेल्या आहेत, म्हणजे एक डिस्काउंट आपण पेड केलेला आहे आणि दुसरा डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे आपण आपल्या ग्राहकाला 700 रुपये डिस्काउंट दिला आणि समोरच्या विक्रेत्याने आपल्याला 1,000 रुपये डिस्काउंट दिला. म्हणजे डिस्काउंट आपल्याला जेव्हा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट बॅलन्सेसमध्ये देतात तो तेव्हा खर्च असतो, एक्सपेन्सेस. आणि जेव्हा डिस्काउंट आपल्याला ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसमध्ये देतात तो इन्कम असतो. मग डिस्काउंट खर्च जो डेबिट बॅलन्सेसमधील जो खर्च आहे तो घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि आपल्याला क्रेडिट बॅलन्सेसमध्ये जो डिस्काउंट दिलेला आहे तो घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डिस्काउंट डायरेक्ट आउटर कॉलमला 700 रुपये. तसेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय डिस्काउंट 1,000 रुपये की जे आपल्याला मिळालेले आहेत ते लिहूया क्रेडिट साईडला आणि जे आपण खर्च केलेले आहेत ते 700 रुपये आपण डेबिट साईडला लिहिले. आता आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. डिस्काउंट नंतर पुढे आहेत ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 250 रुपये. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस याचा अर्थ होतो प्रवास खर्च, म्हणजे त्यावर्षी आपल्याला प्रवास खर्च आलेला आहे 250 रुपये. तो इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला इनर कॉलमला घेऊया, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनर कॉलमला 250 रुपये. पाहूया बरं त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे दुसरी, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ₹200. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे देणे बाकी खर्च.
की ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 200 रुपये देणं बाकी आहे आणि आउटस्टँडिंग म्हणले की पर्टिक्युलर आयटममध्ये ते ॲडच करावे, म्हणजे 200 रुपये आपल्याला ॲड करावे लागतील. ॲड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, मग जेवढे आउटस्टँडिंग आहे 200 रुपये ते ॲड करून आउटरला घेऊया 450 रुपये. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचा सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹200. आत्ता आपली दुसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला खूण करूया. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस नंतर आहेत ॲडव्हर्टाइजमेंट्स 4150 रुपये आणि ॲडव्हर्टाइजमेंट येतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया कारण त्याच्यासमोर स्टार नाही, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट नाही. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ॲडव्हर्टाइजमेंट डायरेक्ट आउटर कॉलमला 4150 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता पाहूया बरं कुठल्या ॲडजस्टमेंट राहिल्या आहेत का. तर आपल्याला एकूण 5 ॲडजस्टमेंट या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. त्यापैकी दुसरी, तिसरी आणि चौथी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे. आता आपण पहिली ॲडजस्टमेंट आधी सोडूया. क्लोजिंग स्टॉक ₹48,700. मालाचा शिल्लक साठा की न विकला गेलेला माल म्हणजेच क्लोजिंग स्टॉक. आणि क्लोजिंग स्टॉकचा फर्स्ट इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक डायरेक्ट आउटर कॉलमला 48,700 रुपये आणि सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक 48,700 रुपये. क्लोजिंग स्टॉक या ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लिहून झालेले आहेत. मी पहिल्या ॲडजस्टमेंटला खूण करत आहे. आता आपली एकच ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, ती वाचूया आधी. गुड्स ऑफ ₹3,000 डिस्ट्रॉय बाय फायर. आगीमुळे आपल्या 3,000 रुपयांच्या मालाचे नुकसान झाले. अँड इन्शुरन्स कंपनी रिजेक्टेड द क्लेम फुल्ली. याचा अर्थ असा आहे की इन्शुरन्स कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई दिली नाही, रिजेक्ट केली. पूर्ण रक्कम इन्शुरन्स कंपनीने रिजेक्ट केली, अमान्य केली. म्हणजे आपल्याला पूर्ण लॉस सहन करावा लागला 3,000 रुपयांचा. जेव्हा आपल्या एखाद्या मालाचे आगीमुळे किंवा अपघातामुळे किंवा इतर कोणत्या तरी कारणामुळे नुकसान झाले आणि इन्शुरन्स कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई जर दिली नाही तर तेव्हा त्या ॲडजस्टमेंटचे फक्त 2 इफेक्ट आपल्याला लिहायचे असतात. फर्स्ट इफेक्ट येईल ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि सेकंड इफेक्ट येईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर ₹3,000 डायरेक्ट आउटर कॉलमला. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट घेऊया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. टू लॉस बाय फायर अमाऊंट आहे 3,000. जर विमा कंपनीने आपल्याला नुकसान भरपाई जर दिली असती तर आपल्याला तिसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला घ्यावा लागला असता. पण या प्रॉब्लेममध्ये किंवा या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी आपल्याला अशी माहिती दिलेली आहे की विमा कंपनीने नुकसान भरपाई काहीही दिलेली नाही. म्हणून ह्या ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट घेतलेले आहेत. आपली 5वी ॲडजस्टमेंट पूर्ण झालेली आहे, तिला मी खूण करत आहे. आपल्याला असं लक्षात येत आहे की या प्रॉब्लेमचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. याचा अर्थ आता आपल्याला प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. आधी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 72,500 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 98,300 रुपये. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे, डेबिट साईडची आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे 98,300 रुपये.
जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो, म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी. मग जी बेरीज मोठी आली ती क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण लिहूया. 98,300 रुपये. 98,300. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 98,300 वजा 72,500 रुपये. उत्तर आलेलं आहे 25,800 रुपये. म्हणजे 25,800 रुपये ग्रॉस प्रॉफिट झालेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेला आहे. मग ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो ग्रॉस प्रॉफिट आला तो ट्रान्सफर करूया प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. डायरेक्ट आउटर कॉलमला 25,800 रुपये. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यासाठी आधी आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करावी लागेल आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करावी लागेल. त्याआधी बेरजेच्या रेघासुद्धा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. पहा, जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे बरोबर चौथ्या ओळीवर 1, 2, 3, 4 चौथ्या ओळीवर मी बेरजेच्या रेघा ओढून घेतलेल्या आहेत. तुम्हीसुद्धा या पद्धतीने बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत. चला तर मग आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज किती आलेली आहे ते पाहूया. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 16,585 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 28,950 रुपये. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे, डेबिट साईडची आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 28,950. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण 28,950 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज जेव्हा मोठी येते तेव्हा नेट प्रॉफिट होतो, म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी असा अर्थ. आता आपल्याला नेट प्रॉफिट किती झालं हे पाहावं लागेल. पहा, मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 28,950 वजा 16,585 रुपये. उत्तर आलेलं आहे 12,365 रुपये. म्हणजे त्यांना एकूण नेट प्रॉफिट झालेलं आहे 12,365 रुपये. टू नेट प्रॉफिट. पार्टनर्सची नावं लिहूया. पार्टनर्स आहेत रिद्धी आणि सिद्धी. त्यांना झालेला नेट प्रॉफिट हा एकूण नेट प्रॉफिट आहे 12,365 रुपये. तो त्यांना इक्वल वाटून द्यायचा आहे, कारण या प्रॉब्लेममध्ये पार्टनर्स यांचा रेशो काहीही सांगितलेला नाही. जेव्हा आपल्याला रेशोबद्दल काही माहिती दिलेली नसते तेव्हा एकूण झालेला नेट प्रॉफिट त्यांना इक्वल वाटून द्यायचा आहे. मग एकूण नेट प्रॉफिट झालेलं आहे 12,365 भागिले 2. उत्तर आलेलं आहे 6,182.5. मग आता पॉईंटच्या पुढे 5 किंवा 5पेक्षा मोठा अंक असेल तर आपण अलीकडील अंक एका अंकाने वाढवतो. आपण रिद्धी यांना 6,183 रुपये देऊया आणि सिद्धी यांना 6,183 रुपये द्यायचे आहेत. पण आपल्याला ती बेरीज 12,365 एवढी आली पाहिजे, म्हणून 6,182 रुपये आपण सिद्धी यांना देणार आहोत. रिद्धी यांना 6,183 रुपये नेट प्रॉफिटमधील हिस्सा मिळेल आणि सिद्धी यांना 6,182 रुपये. या दोघांची बेरीज 12,365 रुपये एवढी झाली पाहिजे. चला तर मग आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज झालेला आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जो नेट प्रॉफिट आलेला आहे तो ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट.
रिद्धी यांना 6,183 रुपये हिस्सा मिळणार आहे नेट प्रॉफिटमधील आणि सिद्धी यांना 6,182 रुपये. चला तर आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे. मग आपल्याला असं लक्षात येत आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही आणि क्रेडिट साईडला आपल्याला सिद्धी यांच्या अकाउंटमध्ये 30,000 आणि 6,182 रुपये दिसत आहे. म्हणजे सिद्धी यांच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे, ती आली 36,182 रुपये. मग जी बेरीज मोठी आली ती आपण डेबिट साईडला पण लिहूया, 36,182 रुपये. आणि डेबिट साईडला सिद्धी यांच्या अकाउंटमध्ये कोणतीही अमाऊंट नाही, म्हणजे सर्वच्या सर्व रक्कम आपल्याला बॅलन्स कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे, 36,182 रुपये. हे झालं सिद्धी यांचं अकाउंट क्लोज. आता आपल्याला रिद्धी यांचं अकाउंट क्लोज करायचं आहे. रिद्धी यांच्या डेबिट साईडला कोणतीही अमाऊंट नाही, मात्र क्रेडिट साईडला 50,000 प्लस 6,183 रुपये आहे. मग ही बेरीज करूया. उत्तर आलेलं आहे 56,183 रुपये. ती अमाऊंट डेबिटला पण लिहूया, 56,183 रुपये. ही रक्कम आपल्याला सर्वच्या सर्व कॅरीड डाऊन द्यावी लागत आहे, 56,183 रुपये टू बॅलन्स कॅरीड डाऊन. हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे ते त्यांचं कॅपिटल आहे आणि ते ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स आहेत रिद्धी आणि सिद्धी. रिद्धी यांचं कॅपिटल आहे 56,183 रुपये आणि सिद्धी यांचं आहे 36,182 रुपये. दोघांच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 92,365 रुपये. याचा अर्थ दोघींचं कॅपिटल मिळून 92,365 रुपये आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे आणि बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते. जेव्हा बेरीज समान येते तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला असे आपण म्हणतो. चला तर मग आता आपण प्रॉब्लेम टॅली करूया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आलेली आहे 1,58,865 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 1,58,865 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 1,58,865 रुपयांनी टॅली झाला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण 10वा प्रॉब्लेम टॅलीसह पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.